वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज गुरुवार रोजी 8वा दिवस सुरू आहे। हाके यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलनकर्ते आक्रमक होऊन सरकार ओबीसी उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी 10 वाजता आंदोलन केले आहे। पैठण तालुक्यातील देवगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी देवगावचे सरपंच योगेश कोठुळे, उपसरपंच भास्कर गीते, ब्राह्मणगावचे सरपंच नवनाथ ढाकणे, अंतरवाली खांडीचे सरपंच रामनाथ डिघुळे, गेवराई मर्दचे सरपंच विक्रम जायभाये, पारुंडी सरपंच दत्तू दौंड, माहेर भायगावचे सरपंच अर्जुन वाघ, गेवराई आगलावे माजी सरपंच ज्ञानेश्वर वाघ, रजापूरचे माजी उपसरपंच महादेव भिसे, ओबीसी नेते गोरख चव्हाण, जय भगवान, महासंघाचे बाळासाहेब सानप, सचिन डोईफोडे, सुदर्शन गीते, अमोल गीते, उद्धव गीते, शिवाजी चव्हाण, पाटील बाबोंद्रे, बाळू गीते, दीपक ढाकणे, बाळू घुले, जगन घुले, ज्ञानेश्वर दौड, सूर्यकांत पालवे, शिवलाल राठोड, सतीश राठोड, भगवान दौड, याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलीस उपनिरीक्षक बीटी रहाडकर, जीजी राऊत, बीट जमादार प्रशांत नांदवे, हेड कॉन्स्टेबल NP केंद्रे, गोपीनाथ गव्हाणे, फिरोज बर्डे, अफसर बागवान, चरण पालोदे, गणेश रोकडे यावेळी हे बंदोबस्तासाठी उपस्थित होते। पैठण तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब भावले।